उद्योजक धीरूभाई अंबानी यांचा जन्म गुजरातमधील चोरवाड येथे झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी. धीरूभाई हे गुजराती भारतीय उद्योजक होते. त्यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्ध्यात सोडल्यानंतर धीरूभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तेथे त्यांनी एका रिफायनरीमध्ये मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले. यमनहून मायदेशी परतल्यावर 1959 साली धीरूभाई यांनी मशीद बंदर येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी रामानी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटुंबियांसह भुलेश्वर येथे, जिच्यात सुमारे 500 कुटुंबे राहतात, अशाच एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी 1961 पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात आले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटूभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले. 1966 साली धीरूभाई यांनी अहमदाबाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. 1971 साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते. त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इत्यादी देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चढू लागले. 1975 साली जागतिक बँकेने विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली. 1977 साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भाग भांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे 58,000 लोकांनी आपले पैसे गुंतवले. 1978 साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरुवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी 1977 ते 1980 या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली. 1981 साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले. तर 1983 साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले. 1999 ते 2000 मध्ये रिलायन्सने 25,000 कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथील जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. तसेच 2000 मध्ये 25,000 कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाइम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ 4 व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले. तर फिक्कीने 20व्या शतकातील सर्वात साहसी पुरुष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. 1977 मध्ये सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन 2007 साली अंबानी कुटुंबियांची मालमत्ता $60 अब्ज होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती. तसेच त्यांचा कुठलाही बँक बॅलन्स नव्हता. एकदा धीरूभाईंना एका मुलाखतीत तुमच्या यशाचे रहस्य काय असे विचारले असता तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असून त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडनमधील 10 वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणून जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे
किंवा योजनेचे महत्त्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजावून सांगणे. थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणूस, तो सुद्धा ग्रामीण भागातून आलेला व कमी शिकलेला, काय चमत्कार करू शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवून देऊन भारताच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.